रत्नागिरीमध्ये महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर राष्ट्रवादीचा ट्विटमधून उदय सामंतांवर निशाणा। पालकमंत्र्यांकडून लाडक्या भावाचा प्रचार सुरू असल्याचा ट्विटमधून आरोप। कापूस खरेदीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा। खरेदी केंद्र वेळेवर सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल। तर 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही कोर्टाचे निर्देश। वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार। टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी निर्णय। तर फास्टॅग नसलेली वाहनं ब्लॅकलिस्ट केली जाण्याची शक्यता। विशाळगड हिंसाचारातील लोक शिवभक्त नाही अतिरेकी आहेत। राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवाडींचा गंभीर आरोप। तर संभाजीराजे छत्रपतींकडून नुकसान भरपाई करण्याची इद्रिस यांची मागणी। साताऱ्यातील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा आज उद्घाटन। लंडनमधून आणलेली बाघनखही प्रदर्शनात ठेवली जाणार। सकाळी 11 वाजता बाघनखांची भव्य मिरवणूक निघणार। सरळ सेवा भरती एमपीएससी मार्फत होणार। भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। 2026 पासून होणार अंमलबजावणी। विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना युबीटीला मोठा दिलासा। देणगी घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परवानगी। लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भाजप आमदारांना भोवण्याची शक्यता। मतदारसंघात लीड न मिळालेल्या आमदारांची तिकीट कापण्याचा भाजपचा विचार। विधानसभेला 100 जागा लढवण्याचं शिवसेनेचं लक्ष्य। मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका। सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 10 लोकल आता दादरवरून सुटणार। गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय। तर 24 दादरच्या लोकल आता परळ स्टेशनवरून सुटणार। दिल्ली मुंबई महामार्गाचं 55% काम पूर्ण। उर्वरित काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार। जुलै 2025 मध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। अमरावतीमध्ये आज मुस्लिम समाजाचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा। विशाळगड प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा। सेन्सेक्सनं इतिहासात पहिल्यांदाच 81,000ची पातळी ओलांडली। तर निफ्टीनं 24,800 अंशांची पातळी गाठली। सोनं आता आणखी झळाळणार। 2024 अखेरपर्यंत सोन्याचे दर 1 लाखावर जाण्याचा अंदाज। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद सोने चांदीच्या दरांवर। मुंबईत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रत्नागिरी, सातारा, भंडारा आणि गोंदियाला अतिवृष्टीचा इशारा। शासनाच्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमांतर्गत 14,28,000 वारकऱ्यांवर मोफत उपचार। सरकारच्या आरोग्य विभागाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक। गडचिरोली सुरजागड पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन। पर्यावरण विभागाची परवानगी तसंच जनसुनावणी न घेताच प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती। पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी दिली जाणार। विद्यापीठ प्रशासनाचे शुल्क माफीचे आदेश। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना अंतर्वासिता डॉक्टरांना दरमहा 18,000 रुपये विद्यावेतन देणं बंधनकारक। उच्च न्यायालयाच्या विनंतीनंतर राज्य सरकारचे आदेश। शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर। मव या कार्यकर्त्यांकडून पवारांचं जंगी स्वागत। पवारांचा आज अहमदनगरमध्ये मुक्काम। जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि मनीष काळजेंची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून वर्णी। नाशिकच्या मालेगावात शाळा सुरू होऊन 1 महिन्याचा कालावधी उलटला तरी विद्यार्थी गणवेशापासून वंचित। विद्यार्थ्यांवर जुने गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ। सिंधुदुर्ग आणि साताऱ्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नागपुरात 21 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। तर 2 दिवस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।